नमस्कार, मी श्रद्धा. तुम्ही पाहत आहात छापा काटा. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हा विषय आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील वाद आणि ठाकरे गटाच्या नेत्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलेली धमकी. चला तर मग जाणून घेऊया या मागचं संपूर्ण सत्य आणि यामुळे महाविकास आघाडीवर काय परिणाम होऊ शकतो. शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे उपनगर प्रमुख बाळा दराडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात राहुल गांधी यांना थेट धमकी दिली आहे. ते म्हणाले, राहुल गांधी जर नाशिकमध्ये आले तर त्यांच्या तोंडाला काळं फासू आणि जर ते शक्य झालं नाही तर त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू. यांचं हे वक्तव्य सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या कथित अपमानास्पद विधानामुळे आलं आहे. दराडे यांनी स्पष्ट केलं की आम्ही सावरकरांच्या जन्मभूमीत राहतो आणि त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. महाविकास आघाडी खड्ड्यात गेली. आमच्यासाठी सावरकर आणि हिंदुत्व महत्त्वाचं आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान आणि इतर काही प्रसंगी सावरकरांबाबत काही वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यांनी सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची आणि ते काँग्रेस विरुद्ध काम करायचे असा दावा केला होता. त्यामुळे महाराष्ट्रात विशेषतः सावरकरांच्या जन्मभूमीत नाशिकमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सावरकर हे काहींसाठी स्वातंत्र्य सैनिक आणि काहींसाठी हिंदुत्वाचे प्रणेते आहेत, तर काहींसाठी त्यांचे विचार आणि इंग्रजांशी संबंध वादग्रस्त ठरतात. बाळा दराडे यांचं वक्तव्य ठाकरे गटाच्या सावरकरांप्रती असलेल्या संवेदनशीलतेचं द्योतक आहे. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही राहुल गांधींना सावरकरांवरील टीका थांबवण्याचा इशारा दिला होता. ठाकरे गटासाठी सावरकरांचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यांचा अपमान सहन न करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. पण यामुळे महाविकास आघाडी मध्ये ताणतणाव निर्माण होऊ शकतो. मवियामध्ये शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत दराडे यांचं वक्तव्य मवियामधील एकजुटीला धक्का लावू शकतं. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी धमकीला तीव्र प्रत्युत्तर दिलंय. त्या म्हणाल्या, राहुल गांधींना हात लावून दाखवा, आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही गांधीवादी आहोत म्हणून शांततेचा मार्ग अवलंबतो. तसेच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही दराडे यांच्या धमकीला दुर्दैवी ठरवलं. ते म्हणाले, राहुल गांधींनी सावरकरांविरुद्ध अपशब्द वापरले नाहीत, तर ते केवळ ऐतिहासिक संदर्भ मांडले. सपकाळ यांनी पुढे सांगितलं की राहुल गांधींचे वडील राजीव गांधी आणि आजी इंदिरा गांधी यांनी देशासाठी बलिदान दिलं आहे. अशा धमक्यांना काँग्रेस घाबरणार नाही. हा वाद नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहायला हवा. नाशिक हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो आणि सावरकरांचं नाशिकशी असलेलं नातं येथील राजकारणात संवेदनशील मुद्दा आहे. दराडे यांचं वक्तव्य हे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना एकजूट करण्याचा प्रयत्न असू शकतो. पण यामुळे मवियामधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येऊ शकतात. त्यांचा फायदा विरोधी पक्षांना, विशेषतः भाजप आणि शिंदे गटाला होऊ शकतो. हा वाद सावरकरांच्या वारशाभोवती असलेल्या राजकीय संवेदनशीलतेचं आणि मवियामधील वैचारिक मतभेदांचं दर्शन घडवतो. सावरकरांचा इतिहास हा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. एकीकडे त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणून पूजलं जातं तर दुसरीकडे त्यांच्यावर टीका होते. या वादातून मवियाची एकजूट आणि आगामी निवडणुकांमधील त्यांची रणनीती यावर परिणाम होऊ शकतो. याबाबत तुमचं मत काय? सावरकरांवरील टीका आणि धमकीच्या राजकारणावर तुम्ही काय म्हणाल? कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.